अमेरिकेत हवा कोणाची? अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष कोण होणार? ट्रम्प आणि जो बायडेन या दोघांमध्ये चुरशीची लढत आहे. जो बायडेन यांना जे एक्झिट पोल प्री पोल आहेत ते त्यांच्या बाजूने आपल्याला झुकताना दिसतात, पण सांगता येत नाही, काही होऊ शकतं आणि याचबद्दल आपण चर्चा करतोय. मी जातो थेट दत्तात्रय शेकटकर यांच्याकडे. शैलेंद्र देवळानकर आपल्याकडे आणि केतन यांच्याकडे मी येणारच आहे, पण शेकटकर सर आपल्यासोबत थोडा वेळ आहेत, मी त्यांच्याकडे पहिले जातोय. सर, आपण एकूण सुरक्षेच्या दृष्टिकोनात फार महत्त्वाचे मुद्दे आपण स्पष्ट केले, पण आता केतन यांनी जो चीनचा मुद्दा मांडला त्या अनुषंगाने आपल्याला यामध्ये काय ऍड करावं असं वाटेल? सर, मी चीन बरोबर भारताचा प्रतिनिधी मंडळाचा अध्यक्ष सदस्य होतो. 10 वर्ष चर्चा केली आणि त्यांचे परराष्ट्र मंत्री शी टँग होते अगोदर. ते त्यावेळेला व्हाईस फॉरेन मिनिस्टर होते आणि त्यांनी एका चर्चेमध्ये, आम्ही बहुतेक टेबलावर ते बसतो तेव्हा मी बोलत नाही, सैन्याचे लोक, हे फॉरेन मिनिस्ट्रीचे लोक बोलतात. त्यांनी मला एक म्हटलं आणि ते खूप चांगलं हिंदी पण बोलत होते. आणि तेव्हा शिवशंकर मेनन आपले जॉईंट सेक्रेटरी होते, नंतर ते सुरक्षा सल्लागार झाले. त्यांनी म्हटलं, ओपनिंग सेंटेन्स त्यांचा, इट इज गुड टू बी गुड विथ युअर नेबर. तुम्ही आपल्या शेजारच्या लोकांपासून चांगले राहा. इट इज गुड टू बी गुड विथ युअर नेबर देन टू डिपेंड ऑन युअर अंकल हू इज 1000 किलोमीटर अवे. तुमचा काका म्हणजे अमेरिकन्स अंकल सॅम, जो 1000 किलोमीटर म्हणजे हजारो किलोमीटर आहे, त्याच्यावरती अवलंबून करू नका. सो देअर फोर, आणि चीनला हे माहीत आहे की ट्रम्प आणि अमेरिका आणि भारत ह्याच्यामध्ये मागच्या 2-3 वर्षामध्ये संबंधात बराच परिवर्तन झालेलं आहे. अमेरिकन पीपल, अमेरिकेमध्ये जे भारतीय मूळचे लोक जे आहे, हाऊडी मोदी, मग ते आपल्याकडे आले. हे सगळे काय होतात आहे की आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये ह्यांचा फार महत्त्व असतो सर, आणि ह्याचे परिणाम सुरक्षा संरक्षण ह्याच्यावर ते पडतात. ह्यात मुळीच काही शंका करायची आवश्यकता नाही आहे. आणि ह्याकरता चीनला असं कधीच वाटणार नाही की ट्रम्पनी परत आलं पाहिजे. चीनचा हा प्रयत्न राहील आणि तो असणार नक्कीच होता की ट्रम्प परत आला नाही पाहिजे. परंतु याचा अर्थ हा नव्हे की अमेरिकेचे जे मतदार लोक आहेत ते चीनचं म्हणणं ऐकते नाही. जसं ट्रम्प म्हणतो माय अमेरिका इज फर्स्ट, त्याचप्रमाणे अमेरिकेचे लोक पण हे म्हणतात माय प्रेसिडेंट, मग ते ट्रम्प आहे किंवा जो बायडन आहे, ही इज फर्स्ट. हे जर आपण पाहिलं तर मला वाटतं की हे जे परिवर्तनशील जग चाललेलं आहे आणि ह्याचे पूर्ण परिणाम पूर्ण जगावरती पुढच्या 4, 5, 6 वर्षावरती पडतील आहे नक्कीच. सो द आउटकम ऑफ द इलेक्शन ऑफ द प्रेसिडेंट ऑफ द युनायटेड स्टेट्स will impact the destiny of the whole world in next 4-5 years. आणि ह्याकरता आपल्याला भारतीय जनमानसाला पण ह्याच्यावरती फार विचार करण्याची आवश्यकता आहे. जास्त अपेक्षा पण करू नये, जास्त नकारात्मकता दाखवू नये. कारण की इन इंटरनॅशनल रिलेशन्स आणि इन द क्वेश्चन ऑफ द डिफेन्स अँड सिक्युरिटी, नोबडी इज युअर परमनंट फ्रेंड. तुमचा स्थानिक मित्र कोणी राहत नाही. इट इज द नॅशनल इंटरेस्ट, राष्ट्रीय हित हे सर्वात जास्त महत्त्वाचे असतात आणि हे पण लक्षात घेणं पाहिजे. मला वाटतं उद्या संध्याकाळपर्यंत ही पूर्ण स्थिती बहुतेक क्लिअर होईल. आणि जसं आता एका आपल्या मान्यवरांनी म्हटलं की 2-3 दिवसात त्याचे पूर्ण परिणाम निघतील, पण उद्या संध्याकाळपर्यंत आपल्याला कळेल आहे की अमेरिकेचा पुढचा राष्ट्रपती कोण होऊ शकतो, ही वास्तविकता आहे. पण भारतीय जनमानस पण हे भारतीय अमेरिका संबंधाच्या इतिहासात पहिल्यांदा होतं आहे की भारतामध्ये अमेरिकेचा राष्ट्रपती कोण होईल ह्याबद्दल जास्त उत्सुकता आहे. आणि आपल्या चॅनलला मी धन्यवाद करतो सर, हे तुमच्या चॅनलने हा प्रश्न घेतलेला आहे. मी कोणत्या दुसऱ्या चॅनलबद्दल माहिती हे करत नाही, पण तुम्ही हा प्रश्न केला आहे, हू विल बी द नेक्स्ट प्रेसिडेंट ऑफ युनायटेड स्टेट्स, अँड दॅट विल डिसाइड the destiny between India and United States, and the destiny between India and United States may impact the destiny of the whole world. ही वास्तविकता आपल्याला लक्षात घेणं आवश्यक आहे.
बरोबर. शैलेंद्रजी, आपण ऐकलं की दत्तात्रय शेकटकर यांनी काय महत्त्वाचे मुद्दे मांडले. याच्यामध्ये जो बायडन यांचं पारडं देखील जड होताना दिसतंय. म्हणजे जे यापूर्वीचे पोल आले त्यातली आकडेवारी सांगते, पण त्यातलं मार्जिन देखील कमी होतं. हा मुद्दा आपण पहिल्या सेगमेंटमध्ये मांडला. पण तरी एक प्रश्न आहे या सगळ्या ह्याच्यात, की जो बायडन यांना ट्रम्प यांच्या विरोधात उभं करण्याची कोणती कारणं तुम्हाला वाटतात? मला असं वाटतंय की जो बायडन हे तसं म्हणाल तर तुम्ही एजचा सुद्धा तुम्ही उल्लेख केलेला आहे आणि तसंच त्यांच्या कंपॅरिझन मध्ये बायडनचा कॅरिस्मा हा अजिबातच नाही आणि मुद्दामून जाणीवपूर्वक डेमोक्रॅटिक पक्षाने अत्यंत साधारण आणि एक शांत अशा स्वरूपाचा व्यक्ती हा पर्याय म्हणूनच दिला, कारण डोनाल्ड ट्रम्प अत्यंत अग्रेसिव्ह आहेत हे लक्षात ठेवा. आणि या त्यांच्या अग्रेसिव्ह स्वभावाला म्हणा, त्यांच्या अहंकाराला म्हणा, त्यांचा एकूणच स्वभाव जो आहे, ज्या पद्धतीचे ट्रान्झॅक्शनची त्यांची पद्धत आहे, जो पूर्ण त्यांची बिझनेस किंवा तो स्वतः इंडस्ट्रियलिस्ट आहेत, ते रिअल इस्टेटमध्ये पण होते, रियालिटी शो मध्ये पण होते, ज्या पद्धतीने लोकांचं अटेन्शन स्वतःकडे घेणं वगैरे, इज अ मीडिया सॅव्ही पर्सन, याच्या एकदम विरुद्ध तो माणूस आहे. त्यामुळे हा कॉन्ट्रास्ट दिसावा म्हणूनच त्यांना जाणीवपूर्वक केलं गेलं. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा असा आहे की जर याचा, जसं आता शेकटकर साहेबांनी सांगितलं की भारताच्या दृष्टिकोनातून जरी आपण विचार केला तरी मला असं वाटतं की आपल्याला बायडन असणं किंवा ट्रम्प असणं फारसा फरक पडत नाही. ट्रम्पच्या बरोबर फक्त एवढंच आहे की आपण त्यांना ओळखतो, त्यांच्याबरोबर काम करण्याची सवय होती, मोदींची त्यांच्याबरोबर पर्सनल केमिस्ट्री होती. बायडनच्या बाबतीमध्ये ऑलरेडी त्यांनी तसे हिंट दिलेले आहेत. दुसरा मुद्दा, कळीचा मुद्दा लक्षात ठेवणं गरजेचं आहे की आता जोही कोणी अमेरिकेचा पुढचा प्रेसिडेंट होईल हा आता आयसोलेशनिस्ट फार असेल असं सांगता येत नाही. याचं कारण असं आहे की या ट्रम्पच्या गेल्या 4 वर्षांमध्ये काही पॉलिसीज अशा होत्या की ज्या अमेरिकेच्या ट्रॅडिशनल पॉलिसीजला मुरड घालणाऱ्या होत्या. म्हणजे अमेरिका ग्लोबल बॅलन्स ऑफ पॉवरसाठी, रिजनल बॅलन्स ऑफ पॉवरसाठी आपली शक्ती गेल्या 30-40 वर्षांपासून वापरत आलेला आहे आणि अमेरिकेचं इंटरव्हेन्शनिस्ट भूमिका राहिलेली आहे आणि त्याच्या माध्यमातून अनेक मल्टीलॅटरल इन्स्टिट्यूशन्स, अरेंजमेंट अमेरिकेकडनं तयार केल्या गेलेल्या होत्या. पण ट्रम्पनी त्याच्यातनं विड्रॉ केलाय. परंतु याचा फायदा असा झालाय की ज्या ज्या ठिकाणी अमेरिका विड्रॉ झालेली त्या त्या ठिकाणी जो व्हॅक्यूम तयार झालाय तो चीन फिलअप करतोय. हे लक्षात ठेवा की अमेरिकन नागरिकांची एक सायकी आहे आणि ती सायकी म्हणजे अमेरिका फर्स्ट बाय ऑल मीन्स अशा स्वरूपाने आहे. त्यांना अमेरिका सेकंड ही त्यांची अजूनही मानसिकता तयार झालेली नाहीये. त्यामुळे आता जो प्रेसिडेंट त्यांचा होणार आहे तो पुन्हा एकदा चीनला काउंटर करणे त्यांच्यासाठी सगळ्यात मोठी प्रायोरिटी राहणार आहे. आणि मला असं वाटतं की चीनला काउंटर, आणि जरी बायडन आले तरी बायडनचे जे पूर्व होते बराक ओबामा, त्यांनी पिव्हॉट टू एशिया म्हणजे त्यांनी पुन्हा एकदा जो चायनाला काउंटर करण्यासाठी जी अमेरिकेची अँबिशियस पॉलिसी आहे, ज्याच्या अंतर्गत 20% अमेरिकन नेव्ही ही इंडियन ओशन याच्यामध्ये एशिया पॅसिफिकमध्ये ते आणणार होते, हाच प्रकार आहे जो बायडनला पुढे चालू ठेवावा लागणार आहे. त्यामुळे एक बाब आपण लक्षात ठेवा की नुसतं भारतीयांना, तिथल्या स्थानिक भारतीयांना जे साधारणतः 12 ते 13 कोटी वोटर्स आहे, त्यांना प्लीज करण्यासाठी म्हणून फक्त त्यांनी फॉरेन मिनिस्टर आणि डिफेन्स मिनिस्टर भारतात पाठवलेले नाही आहे. तर अमेरिकेच्या साऊथ एशिया पॉलिसीमध्ये, अमेरिकेच्या सेंट्रल एशिया पॉलिसीमध्ये, अमेरिकेच्या एशिया पॅसिफिक पॉलिसीमध्ये इंडिया लिंचपिंग आहे, इंडिया इनडिस्पेन्सेबल आहे. आणि आता सगळ्यात मोठा महत्वाचा भाग असा आहे की ज्या वेळेला ग्लोबल सप्लाय चेन कोरोनाने डिस्टर्ब करून टाकलेली आहे, अमेरिका ओव्हर डिपेंडंट होता चायनावरती आणि ही डिपेंडन्सी म्हणजे तुम्हाला एक साधं उदाहरण देतो, अमेरिकेचे जे नॅशनल फ्लॅग्स आहेत त्याचं 100% प्रोडक्शन आज चायनामध्ये होतं. इतकी डिपेंडन्सी आहेत. अमेरिका वापरत असलेले मल्टीव्हिटॅमिन जोपर्यंत चायना एपीआय पाठवत नाही तोपर्यंत तयार होत नाहीत. डाएट कोक तयार होऊ शकत नाही जोपर्यंत चायना त्याचं रॉ मटेरियल पाठवत नाही. इतकी डिपेंडन्सी आहे. त्यामुळे अमेरिकेला चीनला पर्याय शोधायचा आहे आणि हा अल्टरनेटिव्ह आहे सप्लाय चेनला कॉन्क्रीट बनवण्यासाठीचा आणि त्यांचा इंडियाकडे त्याचा दृष्टिकोन आहे. म्हणून भारतामध्ये ही निवडणूक का महत्वाची आहे, कारण अमेरिका आता चायनाला पर्याय शोधतो आहे इकॉनॉमिक पर्स्पेक्टिव्ह बंद, केवळ सिक्युरिटी नाही म्हणत मी, सिक्युरिटी तर आहे, ते क्वाड वगैरे डेव्हलप होतच आहे. त्यामुळे इंडिया हा आता इंडिस्पेन्सिबल झालेला आहे. मग तो त्याचे भारत आणि अमेरिकेचे संबंध इन्स्टिट्यूशनलाइज झालेत, मग तो रिपब्लिकन असो किंवा डेमोक्रॅट असो. त्यामुळे केवळ तिथल्या 12-13 कोटी लोकांना प्लीज करण्यासाठी, त्यांचं मत घेण्यासाठी त्यांचे डिफेन्स मिनिस्टर किंवा फॉरेन मिनिस्टर आले नव्हते. किंबहुना त्यांना हे जाणून द्यायचं होतं की चीन कदाचित ह्या निवडणुकांकडे सगळ्या जगाचं लक्ष असताना, अमेरिका पूर्ण इन्व्हर्ट झालेली असताना काही कुरघोडी होण्याची शक्यता होती. असं असताना पॉम्पिओ जेव्हा म्हणतात की ज्या वेळेला चायनाकडनं अशी कुरघोडी झाली, कोणत्याही क्रायसिस सिच्युएशनमध्ये अमेरिका भारताच्या बरोबरीने असेल, हा एक प्रकारचा कलेक्टिव्ह सिक्युरिटी अग्रीमेंटचा प्रकार होता. आपल्यावरचा अटॅक हा अमेरिकेवरचा अटॅक कन्सिडर केला जाईल. इतक्या प्रत्यक्षपणे पॉम्पिओ जेव्हा बोलतात त्यावेळेला भारत आणि अमेरिका संबंध एका वेगळ्या लेवलला गेलेले आहेत.
तो केवळ त्यांचा डोमेस्टिक अस्पेक्ट तिथं म्हणून नाही आहे. आणि त्यामुळे मला वाटतं ट्रम्प येणं न येणं हा अमेरिकन लोकांचा निर्णय आहे. तो त्याच्याविषयीचा निर्णय घेतील. पण ट्रम्प येण्याने किंवा न येण्याने, बायडन आल्याने किंवा न येण्याने भारत अमेरिका संबंधांवरती परिणाम होणार नाही. भारत हा प्रायोरिटी राहिलेला आहे आणि भारत हा प्रायोरिटी भविष्यात अमेरिकेची राहणार. महत्वाचा मुद्दा मांडला आपण शैलेंद्र. आणि यावर आपण अधिक चर्चा करणार आहोत, पण वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक नंतर मी जाणार आहे केतन वैद्य यांच्याकडे. आणखीन त्यांचे काही मुद्दे त्यांना या विषयाला घेऊन मांडायचे त्याबद्दल चर्चा करूयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.